वाडी कुलीच्या पवित्र भूमीवरती संध्याकाळचा काळ, सभोवताली धुपाचा सुगंध, टाळ मृदुंगाचा नाद आणि हजारो भक्तांचा जयघोष. आता या दरम्यान शांतपणे सिद्धार्थ रोणे महाराज दरबारामध्ये प्रवेश करतात आणि त्यांच्या आगमनाने वातावरणच बदलतं. एका क्षणामध्ये सगळं स्थिर होतं, ना आवाज ना हालचाल, फक्त नाथांचा गंभीर चेहरा आणि त्यांच्या ओठांवरून बाहेर पडलेले शब्द. चालवीन क्रिया चालवीन, डोण्याच्या बाळाची क्रिया चालवीन, बांधा आड बांध, शिवा आड शिव. आणि त्या क्षणी जणू काळ थांबला. आता ही काही साधी वाक्य नव्हती, ती होती भविष्याची वाणी. सिद्धार्थ रोणे महाराजांनी सांगितलं की भारत जो विविध धर्म, जाती आणि संस्कृतीने नटलेला आहे, तो लवकरच अखंड हिंदू राष्ट्र बनेल. जगभरामध्ये भारताचा जय जयकार होईल असं त्यांनी ठामपणे म्हटलं. आता हे ऐकताच भक्तांच्या चेहऱ्यावरती उत्साह आणि गोंधळ दोन्ही दिसला. कारण जेव्हा नाथ बोलतात तेव्हा त्यांच्या शब्दांमध्ये केवळ अर्थ नसतो, तिथं काळाचं रहस्य लपलेलं असतं. आता नाथांच्या या भाकणुकीपूर्वी त्यांनी अनेकदा सांगितलेल्या गोष्टी वेळ येतात सत्य ठरल्या. त्यांनी काही वर्षांपूर्वी सांगितलं होतं की परदेशातील अंडरवर्ल्ड डॉन संपतील आणि काही महिन्यातच ते घडलं. पण या वेळची भविष्यवाणी आणखीनच तीव्र होती. त्यांनी सांगितलं की यावर्षी भारतातील अंडरवर्ल्ड डॉन संपतील. आता हा उच्चार होता, संपूर्ण दरबारामध्ये शांतता पसरली. भक्तांनी एकमेकांकडे पाहिलं, जणू प्रश्न विचारत होते, हे कोणत्या काळाचं द्योतक आहे. आता यानंतर नाथांनी जे सांगितलं ते ऐकून सगळ्यांच्या सांगावरती काटा आला. त्यांनी गंभीर आवाजामध्ये म्हटलं की तिसरं महायुद्ध होईल, निष्पापांचे बळी जातील. आता ही वाक्य ऐकतात जणू पृथ्वीच्या अंताची चाहूल लागली. वातावरण थरथरलं. महाराज म्हणाले, मेघाची कावड गैरहंगामी उदंड आहे, मेघाच्या पोटी आजार आहे. आता ही वाक्य हवामानातील विकृती, रोगराई आणि प्रलयाच्या सावटाचं भाकीत करत होती. द्रोणागिरी डोंगरावरती देव एका पायावरती उभा राहिलाय, लायलाय दुनिया न्याहाळू लायलाय आणि त्याच्या मागे अंधार, पुढे अंधार पडला आहे. आता हे वाक्य ऐकताच भक्तांच्या अंगावरती रोमांच उभं राहिलं. असं वाटलं जणू सृष्टीचं संतुलन ढासळतंय आणि देव स्वतःची मानवी कर्माकडे पाहून मौन धारण करत आहे. 9 ते नम, 7 ती भोम बरोबर आहे, वाडी कुर्लीचा आघात मोठा आहे, असं म्हणत त्यांनी एका अदृश्य आपत्तीचा संदेश दिला. नाथ पुढे म्हणाले, भोम पौर्णिमेला माझा सोहळा निघतोय, चिंचेच्या बनामध्ये मी खेळायला जातोय, कारीच्या माळाला माझी विश्रांती हाय, खडकाच्या माळाला 33 कोटी देवांचा दरबार भरतोय. आता त्यांच्या आवाजामध्ये त्या क्षणी एक गुढता होती. नाथांचे शब्द अजून देखील त्या वाडीच्या वाऱ्यात घुमतायत. चालवीन क्रिया चालवीन, बांधा आड बांध, शिवा आड शिव. आता हे शब्द म्हणजे नव्या युगाचा आरंभ. आता वेळ फक्त बाकी आहे, कारण नाथ बोललेत आणि जेव्हा नाथ बोलतात तेव्हा भविष्य जागा होतं. माहिती देणारा हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि आमच्या स्पीड चॅनल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.